नमस्कार भावांनो, आपला सर्वांचा लाडका वृत्सम द्वादशम हिंदकेसरी बकासूर 14 फेब्रुवारीला नक्की कोणत्या मैदानामध्ये पळताना दिसेल आणि बकासूरचा पायरा कोण असणार आहे हा मी अंदाज पायरा सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर भावांनो, मी सकाळी व्हिडिओ टाकली होती की बकासूर आपला 14 फेब्रुवारीला पळणार आहे, पण त्यात म्हटलं होतं मला अजून बॅनर सापडलं नाही नक्की कोणत्या मैदानात दिसणार आहे. तर आता माहिती मिळालेली आहे आणि बॅनर देखील सापडलेला आहे. तर तो कोणता? तर भावांनो, वार शनिवार दिनांक 14 फेब्रुवारी रोजी भव्य असं ओपनचं बैलगाडा शर्यतीचं मैदान होत आहे. शिवजयंती व महाशिवरात्री निमित्त जय हनुमान केसरी मौजे भोर पुणे येथे हे मैदान होत आहे. मौजे भोर जिल्हा पुणे येथे हे मैदान होत असल्यामुळे नक्कीच या मैदानात आपला बकासूर दिसणार आहे. भोर मैदान म्हटल्यानंतर पायरा तुम्हाला माहितीच आहे इकडचाच असतो, तर तसाच पायरा असणार आहे. इथे बक्षिसाचं स्वरूप बघितलं तर प्रथम पारितोषिक 1,00,000, द्वितीय पारितोषिक 81, तृतीय 61, चतुर्थ 51, पंचमला 41, षष्टमला 31, सप्तम 21, अष्टम 11 अशी बक्षीस आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे हे चांगलं मैदान आहे, पारंपरिक आणि जुनं मैदान आहे मौजे भोरचं आणि ओपनचं मैदान आहे. हे पारंपरिक मैदान असल्यामुळे इथे सुद्धा बरेच टॉपचे नंदी आपल्याला मौजे भोर येथे दिसणार आहे. तर पायरा कोणासोबत असणार आहे? त्या दिवशी मी पायरा सांगितला होता अंदाज, घोटचा सर्जा पायरा असणार आहे, तर तोच पायरा होता. तो देखील मी अंदाजच म्हटलं होता. आता देखील मौजे भोर मैदानाचा देखील मी तुम्हाला पायरा अंदाज सांगणार आहे, कारण की या नंदीसोबत बकासूरचं नियोजन झालेलं आहे, पण ते कोणत्या मैदानात ओपनच्या पळणार असं निश्चित नव्हतं. येणाऱ्या मैदानात पळतील असं सांगितलेलं. त्या नंदीचं नाव असणार आहे तो म्हणजे मानगरचा वादळ आणि बकासूर मौजे भोर मैदानात पळण्याची दाट शक्यता आहे. मी हा अंदाज पायरा सांगितला आहे, पण मानगरचा वादळ आणि बकासूर ही शक्यता आहेच भोरमध्ये पळताना दिसण्याची. कारण की तुम्ही मानगरचं वादळचं मागचे पैरे बघितलं असणार. तो मागे वादळसोबत म्हणजे बकासूरच्या दावणीतील नवीन खरेदी वादळसोबत पळताना दिसला होता, महाराजसोबत पळताना दिसला होता. त्यामुळे माहितीच आहे मामा परत फेड म्हणून त्याला आपला बकासूर पायरा देत असतो. त्यामुळे मानगर वादळ आणि बकासूर हा जोड असण्याची दाट शक्यता आहे. मौजे भोर येथे दिनांक 14 फेब्रुवारीला. जरी मानगर वादळ पायरा असला तरी चांगला टॉपचाच नंदी आहे. वादळ पब्लिकने देखील चांगला पळतोय. हा मानगरचा वादळ तुम्हाला तर चांगलंच ठाऊक आहे, बकासूरच्या साथीला आलाय म्हटल्यावर नक्की टॉपमध्येच गाडी पळेल. आताच आपला बकासूर आणि घोटसरच्या मौजे निमसोडमध्ये पळाले, तिथे 1 नंबर केला. चांगली गाडी पळाली, कडेने सुद्धा टॉपमध्येच पळाली. त्यामुळे बकासूरला जेव्हा टॉप पायरे बेलतात ना तेव्हा नक्कीच टॉप गॅस टाकत असतो. त्यामुळे मानगर वादळ हा देखील एक टॉपच पायरा आहे. तो आपल्याला 14 फेब्रुवारीला माझ्या अंदाजानुसार ही जोडी पळताना दिसणार आहे. धन्यवाद भावांनो.